हे दादा सरक, हे फॅन खाली घे. त्या पोराची प्रकृती बिघडली, प्रकृती. ठीक आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडलेली आहे. आपल्याबरोबर विद्यार्थी प्रकृती याची प्रकृती बरीच निषेध करतो आम्ही सरकारचा जाहीर निषेध आहे या सरकारचा. त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे ताबडतोब. एखाद्याचा जीव गेला तर काय करणार? 13 दिवस झालं उपोषण चालू आहे. 13 दिवस झाले. याची मागणी मान्य झाली पाहिजे. आधी ही अवस्था महत्वाची. एक मिनिट यार. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळं कार्यकर्ते जे आहेत, विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि विद्यार्थ्याला उचलून आता ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चाललेली या ठिकाणी पाहायला मिळतंय. सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपण जर बघितलं तर सरकारचा निषेध करताय. सरकारचा प्रकृती खालावत आणि या विद्यार्थ्यांना काही धक्का लागला तर सरकारला सगळं गमावायला लक्षात ठेवा. हे बरोबर नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम सरकार करतंय. त्या सरकारला ठोकून काढलं पाहिजे. नक्की बहुत ज्यादा खराब हो गई है. कम से कम देवेंद्र फडणवीस जी तो ट्रैवल मिनिस्टर देखें क्या चल रहा है. देखिए अशोक उईकेचा जाहीर निषेध करतो. नक्की आपण पाहिलं तर अशोक उईकेचा जाहीर निषेध जो आहे तो केला जातोय. या ठिकाणी हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आता या उपोषणकर्त्या आंदोलकांना हॉस्पिटलमधून नेलं जात आहे. आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी 13 दिवस हे आंदोलन सुरू होतं. 13 दिवस आंदोलन सुरू असताना आज आमचा विद्यार्थी मरणाच्या जागात आहे. या शासनाला का जागेत नाहीये? का विद्यार्थ्यांचा बळी घेत आहे? या शासनाने जागे हो, आमच्या मागण्या पूर्ण करा. आज आमचा विद्यार्थी आज मरणाच्या जागात आहे. काल सुद्धा अँब्युलन्स जागेवर नव्हती. या शासनाने काय आमचा खेळ मांडलाय? हा खेळ कुठेतरी थांबवा. आमच्या विद्यार्थ्याचा जीव जायला बसला. आता जबाबदारी शासन काय झालं या विद्यार्थ्याचा पुरा सरकार जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हा जीव गेला तर देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे. सर्वस्व हा प्रशासन जबाबदार आहे. लाज वाटली पाहिजे. या आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव घेता या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. 2 दिवस झाले करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारला परवडणार नाहीये. या सरकारला मी हात जोडून विनंती की आमच्या मागण्या मान्य करून घ्या. सगळ्यांना मान्य विनंती. सर आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही कुठल्याही राजकारणाचे नाही. आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय. आमच्या मागण्या मान्य करून घ्यावा मी हेच विनंती करतोय. आम्ही कोणत्याही राजकारणात नाही, कोणत्याही पक्षात नाही. आमच्या विद्यार्थ्याशी आमच्या विद्यार्थ्याचे खेळ खेळू नका सर. 13 दिवस झाले उपोषणाला. आमच्या मागण्या मान्य करा. आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीच नाही. आमच्या मागण्या मान्य करा सर प्लीज. ते सर सगळ्या मागण्या आमच्या हक्काच्या आहे. श्वास थांबलाय. जीव गेला त्याचा उद्या कोण घेईल आमची जबाबदारी? उद्या आज जर आमच्या विद्यार्थ्यांचा जीव जातोय, श्वास थांबलाय त्याचा आणि आता अँब्युलन्स मध्ये या ठिकाणी एवढी गंभीर परिस्थिती असून सुद्धा सरकारला जर जाग नसेल या देवेंद्र फडणवीस कोणी बी असं आम्ही त्यांना जाहीर निषेध करतो या ठिकाणी या सरकारचा आणि या आदिवासी विकास मंत्र्यांचा. नाही तो मुलाचा जीव वाचला पाहिजे. जर त्या मुलाला जर काही झालं नाही तर आम्ही सगळे आत्मदहन करू. या ठिकाणी आम्हाला काही माहित नाही. या शासन खेळते आमच्या सोबत आणि तो मुलगा आता श्वास त्याचा रोखला गेला होता काही क्षणासाठी. जर त्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर कोण जबाबदार? देवेंद्र फडणवीस साहेब. भरती केलाय 2 दिवस झाले, सगळे भरती केलेले होते. आपल्या सोबत हे विद्यार्थी आहेत. 2 दिवस झाले आणि काल पण हॉस्पिटलाइज केलं होतं. तब्येत अत्यंत गंभीर होती. परंतु या सरकारला जाग येत नाही. काय मागण्या शिल्लक मागण्या आहेत आमच्या शैक्षणिक मागण्या आहेत. आपण जर मागलं तर सरकारने GR जो काढलेला आहे या मुलींना या ठिकाणी त्यांची प्रकृती जी आहे जर आमच्या विद्यार्थ्यांना काय होत आहे तर ह्याचा पूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र शासन आहे. आदिवासी विकास विभाग आहे, CM आहेत. जर आज आमच्या विद्यार्थ्यांना काय होत आहे तर आम्ही आणखी हे आंदोलन पेटवू. आम्ही डायरेक्ट मुंबईवर हल्ला बोलू. हे माझा मी ठोस सांगते की आम्ही तिथे
आम्ही माघार घेणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या 12,500ची जी विशेष पदभरती आहे ती लवकरात लवकर करा, नाही तर आम्ही आता इथून पुढे थांबणार नाही. फक्त इगो त्यांचा आवडतोय, फक्त इगोच्या अहंकारामुळे, फक्त या सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या अहंकारामुळे ही गोष्ट येते. विद्यार्थ्याचा जीव चाललाय, कोणाचे किडने खराब होत आहेत, ही वेळ फक्त अहंकारामुळे येते. देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की साहेब, आमच्या मुलांच्या जीवाशी खेळू नका. तुम्ही संवेदनशील आहात तर तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मुलांसाठी विचार केला पाहिजे, आदिवासी समाजाचा विचार केला पाहिजे. प्रत्येक अन्यायाचा जी आर, प्रत्येक गोष्ट अन्यायाची ही फक्त आदिवासी समाजावरतीच काय येते हा विचार तुम्ही केला पाहिजे साहेब. उपोषण मागे घेणार आहे का? नाही, उपोषण मागे येणार नाही. मागे घेणार नाही. मी स्वतः सांगते जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही मी स्वतः उपोषणाला बसते. तुम्ही आमच्या आता जे आर तर सांगितलं. फसवय तुम्ही. आता कुठेतरी मुवमेंट होते, म्हणून तुम्ही 1 वर्षासाठी ही गोष्ट स्थगित करताय, परंतु बाकीची गोष्टी तसंच देताय. 12,500ची जी आमची मागणी आहे त्या मागणीला बगल देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हा गैरसमज पसरवला जातोय. मागच्या वेळेला पण हेच झालं होतं की ज्या वेळेला बैठकीला बोलवलं त्यावेळेला खोटी बातमी या सरकारने दिली, आंदोलन स्थगित झालं या प्रकारे. परंतु हे सगळं फसवा प्रकार हे सरकार करत आहे. परंतु आम्ही आता या ठिकाणी मागे हटल्याशिवाय राहणार नाही. जीव गेला तरी 72 पण मागे हटणार नाही. जीव गेला तरी 72 पण मागे हटणार नाही. आम्ही आंदोलन काही सोडणार नाही. तीव्र करू, आणखी तीव्र करू आम्ही हे आंदोलन.